आपले मुख्यमंत्री साहेब हे माऊलीच्या समान आहेत, त्यांचं आपण ऐकायचं असतं तर त्यांचं ऐकल्यामुळे मी पुण्याहून आले, नाही तर माझा अट्टा असा असतो आळंदीपासून पायी यायचा. कारण भूमी संताची मला भीतीचं काही कारण नाही. वारीने मला आयुष्य दिलं, वारीने मला उत्साह दिला, वारीने मला आनंद दिला. मला दुसरं काहीच नकोय. मरण असं दे, चालता चालता दे. आता होते ना आता नाही. हे जन्माला आले ते नाशणारच, ते मरणारच, नाश पावणार. एका दिवस ती नाशवंत होती, मग हे घटिका यंत्र चालू आहे, मग दुःख कशासाठी करायचं. रामकृष्ण हरी मंडळी, जय हरी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज दिवे घाटातून सासवडच्या मुकामाकडे मार्गस्थ होत आहे. आणि या मार्गावरती एक आजी आपल्याला भेटलेल्या आहेत. त्यांच्या दिंडीपासून, त्यांच्या जे काही त्यांचे सोबतचे होते त्यांच्यापासून लांब झालेले आहेत, ते चुकलेले आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आजी, तुमचं नाव काय? माझे नाव सुमन अंबादास गुठे. मी राहणार पैठण, जिल्हा संभाजीनगर. कारण भूमी संताची मला भीतीचं काही कारण नाही. कोणते माऊलीकडून आळंदीहून आले का? हो, माऊलीकडून आले. नाथ महाराजाला वाट लावलं आणि माऊलीकडून ते माऊली आणि नाथ महाराज एकच समजे. पण हा सोहळा सुख स्वर्गी नाही. आता तुमचे सोबतचे आता पुढे गेले, त्यांना कसं शोधणार तुम्ही? शोधते मी, वाटत भेटते, त्या ठेप्यावर जाते मी, सासवडच्या मुक्कामाच्या गावी जाते मी. सध्या मी माझ्या सध्या चुकामुक झाली. हा पुढे गेले तर मला वाटलं चट, मग मी अशीच मागे मुलाखत दिली तर मग आणखीन उशीर लागला मला. तुम्हाला आता भीती वाटत नाही? नाही, त्यांना सापडायचं कसं? भीती वाटत नाही. मी माझ्या 12 वाऱ्या झाल्या. 2013 पासून वारी करते मी. म्हणजे भीतीचं मला काही कारण नाही. पहिल्यापासूनच माझी वृत्तीच तशी, व्यायचं नाही, काही नाही. बोलायचं. वारी चालताना मग भजन वगैरे करता का? कसं जप करते. माऊलीचं भजन म्हटलं तर भजन बी बरोबर म्हणते कोणाच्या, नाही तर माझं ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जप तर माझा चालूच आहे. वारीने मला आयुष्य दिलं, वारीने मला उत्साह दिला, वारीने मला आनंद दिला. मला दुसरं काहीच नकोय. वारीला माऊलीला एकच मला मागायचं, मरण असं दे, चालता चालता दे. आता होते ना आता नाही. हेच मला माऊलीला मागायचं. मला धनसंपत्ती आणि एकच पडद्यावर फक्त माऊली आणि पांडुरंग दिसावा शेवटचा. सगळे मुलं सुना नातू कोणीही माझ्याजवळ नाही पाहिजे, हीच माझी इच्छा आहे खऱ्या अर्थाने. माऊलीकडे मागणी आहे तुमची? हो, मागणी हीच आहे. पडदा त्यांचा माझ्याजवळ येऊ नये, फक्त पांडुरंग आणि माऊली नाथ महाराज हेच दिसावे, ही माझी मनोमन इच्छा आहे. तुमचं किती वय? माझं 66 वर्ष वय. मग आता एवढ्या वयात घरचे म्हणत नाही का वारीला जाऊ नका, आजारी पडतो नका? म्हणतात ना जाऊ नको, पण माझं रोज नाथाचं दर्शन आहे. नाथाची माऊली तुला काय करायचं ते करून घे. माझ्या मनाची इच्छा आहे, पण आपोआप त्यांची वृत्ती बदलती. ते म्हणते तू गेल्याशिवाय राहणार नाही, जा. दरवर्षीच्या 5-6 वर्ष मालक पण आले. ते 2-3 वर्षापासून म्हणले आता मी येत नाही, आता घरचं बांधकाम काढलंय. त्यांना निमित्त लागत यायला, नाही यायला. त्यांना आवड नाही एवढी तुमची एवढी? होती माझ्या मुळे झाली म्हणा का, मुळात राहतीस. संघात माणूस बदलत. माझ्या संघात बदल किंवा थोडा चुंबकावानी गुण येतो ना एकमेकात. बरं, एखादा अभंग किंवा ओळी म्हणून आम्हाला. हा बरं, मग तुम्हाला माझा एक असं माऊलीची ओळी म्हणून दाखवते आणि मग तुम्हाला अभंग म्हणलं तर अभंग म्हणते माऊलीचं. विठ्ठल पंताचे म्हणायचं काय, दैव थोर पोटी आले ज्ञानेश्वर. विठ्ठल पंताचे दैव थोर पोटी आले ज्ञानेश्वर. संसार केला पोती पोती, संसार केला पोती पोती, पोटी आले निवृत्ती. विठ्ठल पंताचे दैव थोर पोटी आले ज्ञानेश्वर. ह्याचा अर्थ निवृत्त होणे म्हणजे निवृत्ती, आणि ज्ञान मिळवणे म्हणजे त्यांनी असेच मुलं मागितले, असेच नाव. आधी निवृत्त व्हायचं, संसारातून निवृत्त व्हायचं, विरक्ती बनायचं म्हणजे पहिल्यांदा निवृत्ती मुलाचं नाव. दुसऱ्यांदा मग ज्ञान मिळायचं, ज्ञानदेव. आणि सोपान म्हणजे सगळ्या याच्यातून मुक्त झालेला. मुक्ताई म्हणजे मुक्त होणे आणि मुक्ती मिळवणे. कशाचीच इच्छा न राहणे आणि मुक्ती मिळवणे, पुन्हा जन्म न मिळवणे. याच्यासाठी हे यांचे असे नावाचे अर्थ पूर्ण आहेत. आणि माऊलीची ओळी पण अशी आहे, उपजे ते नाशे आणि नाशिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र परिभ्रमे गा. माऊली सांगते
हे जन्माला आले ते नाशणारच, ते मरणारच, नाश पावणार. एका दिवस ती नाश म्हणत होती, मग तसे जन्माला आले नाश पावणार आणि पुन्हा दुसऱ्याच्या रूपाने ते आपल्याला दिसणार, नातवाच्या रूपाने दिसणार, कोणत्याच्या रूपाने दिसणार. मग हे घटिका यंत्र चालू आहे, मग दुःख कशासाठी करायचं नाही. हे मृत्यू हा अटळ आहे. मृत्यूला जर भेलं तर त्याचं काही खरं नाही, तो मेलागतच आहे. आणि जो भेट नाही तो मेला तरी जिवंत राहील, अशी माझी म्हणून इच्छा असते. एवढं बोलू. तरुणांनी यावा, ही भूमी पवित्र आहे. याच्यातून त्यांचा एकदम बदल होणार, त्यांचा विरक्ती येणार आणि काहीतरी बदल होणार. त्यांचं मन इकडे तयार झाले पाहिजे. आणि असे आमचे काम आहेत. पण तुम्हाला सांगते, MD झाल्या जरी डॉक्टर असला तो घरचा वैभवच आहे आमचा. जरी माझा भाजा डॉक्टर आहे तर भाऊ म्हणजे नावाने चाका मारतो ना मी, त्याचा काही उपयोग आहे का? डॉक्टर आहे मुलगा, भाचा आहे माझा भाचा. पण मला सांगण्याचा हेतू, घरी मी मस्त ज्ञान सांगते, लोक सांगे ब्रह्मन, आणि इथं घरातलेच कोरडे पाषण. कारण ते ज्ञान घेत नाहीत ना. घरचा मोठा डॉक्टर जरी असला ते त्यांचा काही त्याला उपयोग होत नाही. कारण दुसऱ्याने पाण्याचं इंजेक्शन जरी दिलं तर त्याचा गुण येतो. तसं मी दुसऱ्याला सांगते, पण माझी एकच इच्छा आहे, नका घरचे बदला ना, त्यांना मी मेल्यावर तरी कळून. आज आमचा नातू 6वीला गेलाय, तो झोपेत असताना मी काल आले पुण्याला. मी आळंदीपासून पायी येत असते. पण ह्या वेळेस आपले मुख्यमंत्री साहेब हे माऊलीच्या समान आहेत. जे अधिकारी असते ते कधी भगवंत स्वरूप असतात, त्यांचं आपण ऐकायचं असतं. तर त्यांचं ऐकल्यामुळे मी पुण्याहून आले, नाही तर माझा अट्टास असतो आळंदीपासून पायी यायचा. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आळंदीला येऊ नका, हा, म्हणून मी पुण्यापासून आले. यांची आज्ञा पाळणं आपलं कर्तव्य. अध्यक्ष म्हणजेच ते एक प्रकारचे माऊली. भगवंत पांडुरंग स्वतः काही बोलत नसतो, तो कोणाच तरी निमित्त करतो, त्याच्या रूपाने तो बोलत असतो. म्हणून आपण त्यांची आज्ञा पाळायलाच पाहिजे. ही खऱ्या अर्थाने हे आपल्या लेखी सोनाईंनी यावा आणि यांच्यात बदल व्हावा, हीच सदो मनोमन इच्छा आहे. एवढं माझं बोलून पुरे करते. चुकीचे असले तर माझ्या वाणीचा दोष, बरोबर असलं तर अशाप्रमाणे आपण पाहतोय की संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच परराज्यातूनही वारकरी भाविक हे सहभागी झालेले आहेत. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, सर्व भागातून वारकरी हे आता माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारीचे संपूर्ण अपडेट्स आपण पाहणार आहोत. प्रीतम पुरोहित, ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, दिवेघाट.